नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आजच्या 10 सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. कर्जमाफी, पीएम किसान, बाजारभाव, नुकसान भरपाई आणि आंदोलन याबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पीएम किसान आणि नमो शेतकरी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अनेक थकीत शेतकऱ्यांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी अपडेट. राज्यात कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला आहे. 90% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टाने सरकारला आदेश दिले आहेत की 6 आठवड्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करावी. कांदा बाजारभाव. राज्यभरात कांद्याच्या दरामध्ये मोठी चढउतार दिसून येत आहे. तर किमान 100 रुपये तर कमाल 1850 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकरी आंदोलन. कांदा आणि मका दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये उपोषण देखील सुरू आहे. योग्य दराची मागणी जोर धरत आहे. कापूस खरेदी. सीसीआय कडून कापूस खरेदीची मुदत 15 मार्च पर्यंत वाढवली आहे. 54,000 शेतकऱ्यांची नोंदणी, पण फक्त 23,000 शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. पण फक्त 23,000 शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जाणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई. 2025 मधील अतिवृष्टीसाठी सरकारने मदत मंजूर केली, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे नाराजी वाढली आहे. गारपीट अनुदान. 3 वर्षानंतर शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई मिळाली. 180 ते 200 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झाले आहेत आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खतामध्ये दरवाढ. खतांच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. शेतकरी आर्थिक अडचणीत सुद्धा सापडू शकतो. अवकाळी पावसाचे नुकसान. 21,000 हेक्टर शेतीचे नुकसान, तर 36,000हून अधिक शेती आणि शेतकरी 36,000हून अधिक शेतकरी प्रभावित. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. वीज बिल अपडेट. थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. स्मार्ट मीटर सुद्धा लागू होत आहे. वीज बिल अपडेट. थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, तर स्मार्ट मीटर लागू सुद्धा होत आहे. तर हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा सुद्धा सुरू होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, या होत्या आजच्या 10 मोठ्या बातम्या. यामध्ये कोणती बातमी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.